नमस्कार, सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। कधी कधी आपल्याकडे फारसा वेळ नसतो, तेव्हा अशी झटपट होणारी रेसिपी आपण नक्कीच करू शकतो। तुम्हाला मी तव्यावर कांद्याची झणझणीत चटणी कशी बनवायची हे दाखवत आहे। कांद्याची चटणी बनवण्यासाठी आपण पोळ्या केलेल्या तव्यावर किंवा भाकरी केलेल्या तव्यावर ही चटणी बनवून घेऊ शकतो। इथं मी पोळ्या करून घेतल्या आहे आणि त्याच तव्यावर 2 चमचे तेल गरम करून घेत आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहोत। हे छान तडतडले की आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। इथं मी 4 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। तुम्हाला किती चटणी बनवायची त्यानुसार कांदे तुम्ही वापरू शकता। कांद्याला आपण छान भाजून घेणार आहोत। कांदा आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे। कांदा लवकर भाजावा त्यासाठी मी इथं चिमूट भरून मीठ टाकून घेतले आहे, म्हणजे आपला कांदा लवकर परतला जातो। आता आपण कांदा लालसर रंगापर्यंत परतवून घेऊया। आपला कांदा छान लालसर रंगावर परतला गेला आहे। आता मी पाऊण चमचा हळद टाकून घेतली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे आणि 1 चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घेत आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। मला थोडे जास्त तिखट आवडते म्हणून मी जास्त तिखट टाकले आहे। आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया। मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या। आता आपण याला छान परतवून घेणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशा सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मसाले छान परतवले गेले की यामध्ये आपण 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट हा थोडा जाडसर आहे। आता आपण याला छान परतवून घेऊया। तुम्हीही या प्रकारे कांद्याची चटणी नक्की करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा। आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी चपाती किंवा भाकरीसोबत एकदम छान लागते। तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।